500 वर्षाचा संघर्ष संपून आता राम मंदिर होतं. 22 जानेवारीला अयोध्यामध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना होते. त्यामुळे सगळीकडेच राम नामाचा जयघोष सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थाने हाच विजय म्हणावा लागेल. बाबरी मशीद पाडण्यासाठी कारसेवकांनी दिलेल्या लढ्याचं हे सर्वात मोठं यश आहे. याच कारसेवेत पुण्यातील पर्वती परिसरात राहणारे राघव अष्टेकर व त्यांच्या पत्नी मैथिली अष्टेकर यांच्यासह ते कारसेवेला गेले होते. नवीन लग्न झालेलं असताना देखील त्या दोघांनी जोडीने कारसेवेला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचा नेमका अनुभव काय आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मी 1992च्या कारसेवेला गेले होते आणि जाताना मनामध्ये एकच भावना होती की अनेक वर्षापासूनचा अन्याय म्हणजे काय असतं हे सगळं माहिती होतं. की आपल्या रामाच्या मंदिरावर जी ढाचा तयार झालेला आहे, तर हे नको आहे. असा अन्याय आपण किती वर्ष सहन करायचा. गेले 500 वर्षापासून हा लढा चाललेला आहे की आम्हाला आमचे श्रीराम यांचं मंदिर करायचं आहे आणि त्याच्यावर जी ही मशीद चढलेली आहे हे आम्हाला आता पाहवत नाहीये. सर्वजण महिला वर्ग निघालो आणि तिथं पोचलो आणि हा सगळा लढा आम्ही डोळ्याने पाहिलेला आहे की त्याचं वर्णन करता येत नाहीये. की हजारो लोक अतिशय दणकट असलेलं कंपाऊंड तोडून येत आहे. जसं काही काडीच कंपाऊंड आहे, काडीने तयार केलेलं आहे. म्हणजे ह्याच्यात मानवी शक्तीचं हे प्रतीक आहे की जर तुमच्या मानवी शक्ती मनामध्ये एकवटली गेली तर माणूस काहीही गोष्ट सिद्ध करू शकतो. हे आम्ही डोळ्यांनी पाहिलं. तो जो हे होता सगळे तोडून काढले, सगळं फोडून काढलं आणि बघता बघता माणसं चढली आणि माणसानी अगदी एखादं साधा कागदाचा हा असावा, ढाचा असावा आणि तो कसा मोडावा तोडावा तसं लोकांनी तोडून काढलं. याचा अर्थच एक आहे की अन्याय शेवटी जर सहन नाही झाला तर त्याची काय प्रचिती येते हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं आणि शेवटी न्याय हा मिळालाच आहे आम्हाला आणि तो न्याय मिळतच राहणार आहे. भावनेनं 1990 साली या सगळ्या भारतवर्षामधनं हजारो कारसेवक अयोध्येच्या दिशेने निघाले. प्रचंड मोठं असं वातावरण होतं आणि सगळे कार्यकर्ते श्रद्धेनं आणि सक्षमपणे निघाले होते. कारसेवक निघाले रेल्वेनं आणि पुण्यातनं 138 जणांचा संच घेऊन मी निघालो होतो. माझ्या भागातल्या पर्वती भागातल्या स्वयंसेवकांची टीम. कारसेवक निघण्यापूर्वी आपल्या सिंहगडावर जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. तिथे प्रतिज्ञा केली की आम्ही कारसेवा करू आणि आम्ही पुढे रेल्वेनं निघालो. वेगवेगळ्या ठिकाणी कारसेवकांना पकडून जेलमध्ये टाकण्याचे प्रकार झाले. त्याचा सर्वात मोठा प्रसंग झाशीमध्ये झाला होता. आमच्या नशिबाने आम्ही 138 जण पूर्ण अलाहाबाद पर्यंत पोहोचलो आणि अलाहाबादचं आजचं जे नाव आहे प्रयागराज, त्या प्रयागराजमधल्या त्रिवेणी संगमावर आम्ही पोहोचलो आणि पोहोचल्या त्या ठिकाणी राज्य राखीव दलाचं आणि अतिशय मोठं सैन्य उभं होतं, ज्याने आम्हाला अडवलं. आमच्यापैकी अनेकांना अडकवून जेलमध्ये टाकायचा प्रयत्न केला. 2 दिवसाच्या मुक्कामानंतर तिथून आमची कारसेवा पुढे निघाली आणि ती जवळजवळ 250 किलोमीटरची कारसेवा होती. 250 किलोमीटर चालण्यासाठी पहिला टप्पा हा जवळजवळ 15 किलोमीटरचा दुपारी 12च्या दरम्यान सुरू झाला आणि संध्याकाळी 6 वाजता गंगेच्या किनारी आणि त्या पुलावरती पोहोचलो आणि त्या पुलावरती पांगापांग झाली. इथे जवळजवळ 100 बसेस भरून कारसेवा पकडली गेली. मोठ्या प्रमाणात कारसेवा पकडली गेली कारण या ठिकाणी दक्षिण, पश्चिम आणि पूर्व, प्रामुख्यानं उत्तर या ठिकाणी आलेल्या कारसेवकांना पकडायचा प्रयत्न झाला. पोहोचले तर 4 रात्री 5 दिवस आम्ही चाललो. त्यावेळेला अयोध्येत पोहोचलो. अनेक कार्यकर्ते मारले गेले. संपूर्ण रस्त्यावरती चिखलवाला रक्त सुरू झालं आणि चिलखांड्या उडत होत्या आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी जोरात जय श्रीरामची घोषणा. हातात दुसरं काही नव्हतं. हातात फक्त होती शरीराची वाळू. कारसेवा करायची होती. जवळजवळ 2-2.25 तास चाललेला हा लढा थांबेना आणि नंतर मग शेवटी निर्णय झाला की अब कार सेवा रुक गई झाली होती.
अयोध्या दर्शनात चालली आणि पाठोपाठ कारसेवक दर्शन घेत आहेत. अशा प्रकारची कारसेवक झाली. आज अनेक वर्षानंतर तो सुवर्ण दिवस आला आणि भगवान श्रीरामांचे भव्य असे मंदिर तयार होते. पुण्याहून मी प्राची केदारी, न्यूज 18 मराठी.